नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास मुलाखत या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईत वाहतुकीची समस्या हा सध्या ऐरणीवर आलेला विषय आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. या समस्येवर आजवर अनेक उपाययोजना लागू करण्यात आल्यात, मात्र तरीही समस्या जैसे तेच आहेत. याच विषयावर मुंबई 24चे संचालक विक्रांत जोशी यांनी मुंबई वाहतूक विभागाचे जॉईंट सीपी विवेक फणसळकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत. नमस्कार, मी विक्रांत जोशी. मुंबई 24च्या खास पेशकशमध्ये आपलं स्वागत आहे. आज जे आपल्याबरोबर गेस्ट आहेत त्यांची इंट्रोडक्शन देण्याची काही गरज नाही, पण ते आज सामान्य लोकांच्या भाषेत म्हणू तर ट्रॅफिकचे बॉस आहेत. मुंबई शहराच्या ट्रॅफिकचे बॉस आहेत. विवेक फणसळकर, नॉट फणसाळकर. फणसळकर साहेब, नमस्कार. नमस्कार. सर, असं एकंदर म्हणण्यात येतं की आज आपल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रात प्रशासन आहे, शासन आहे, पण गव्हर्नन्स नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्तीचं होईल, कारण की सर्व प्रशासकीय विभाग आणि यंत्रणा ज्या आहेत त्या आपापल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न आणि काम करण्याचा प्रयत्न करत असतात. मला असं वाटतं ही जी तफावत तुम्ही निदर्शनास आणली ती लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि ज्या लेवलची सर्व्हिस डिलिव्हरी होती आहे यातली जी तफावत आहे त्याच्यामुळे कदाचित असे प्रश्न लोकांच्या मनात येत असतील. परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सतत प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आपलं कामकाज सुधारणं आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करणं हा एक सतत चालणारा असा क्रम आहे आणि तो आपल्याला चालू ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, मुंबई शहर सुमारे 20 लाख गाड्या आणि सुमारे 2000 किलोमीटर रस्ते. बरोबर. ट्रॅफिक हा अत्यंत ज्वलंत विषय आहे जो रोज आम्ही सामान्य किंवा तुम्ही पण मुंबईकर प्रश्नच नाही, तुम्ही रोज फेस करता. पण मला एक सांगा, हे सगळं चित्र तुम्हाला 5 वर्षानंतर कसं वाटतं? कारण जेवढे उड्डाणपूल आहेत तरी आपण उड्डाणपूल बांधतो, पण ट्रॅफिकची समस्या काही सॉल्व्ह होत नाही. तर याचं काय वाटतं? याला काय सांगायचं? एक कसं आहे बघा, उड्डाणपूल हे फक्त तेवढ्या जागेपुरता कदाचित एखाद्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं आणि कधीकधी तर जो ट्रॅफिक उड्डाणपूल नसताना खाली थांबत होता तो उड्डाणपुलावरती जाऊन थांबलेला आपल्याला आढळतो. याचं कारण असं आहे की हे थोडंसं पाण्याच्या फ्लोसारखं आहे. ट्रॅफिकचा जो व्हॉल्यूम आहे, जी संख्या आहे वाहनांची, ती एका विशिष्ट दराने म्हणजे रेटनी डिस्चार्ज होत असते. एक सिग्नल सायकल असते. त्या एक सिग्नल सायकलमध्ये समजा एखाद्या चौकातनं 4 फेजेसमध्ये 4 दिशेने वाहनं जाणार असतात, तर एका फेजला 1/4 वेळ किंवा जर जास्त वाहनं त्या दिशेने असतील तर आम्ही थोडंसं सिग्नल टाईम त्या दिशेने जास्तीत जास्त, परंतु संपूर्ण वेळ एकाच दिशेने देता येणं शक्य नाही, नाहीतर बाकी सगळा ट्रॅफिक बंद होऊ शकतो. त्यामुळे कसं होतं की एका सिग्नलमधनं समजा आमचे जे सिग्नल टाईम्स आहेत ते साधारण 120 सेकंद, 150 सेकंद, 180 सेकंद असा तो सिग्नल टाईम असतो आणि त्याच्यामध्ये 95 सेकंद, 110 सेकंद कधीकधी एकाच दिशेने आपण वाहतूक सोडतो. परंतु 110-120 सेकंदात सुद्धा किती वाहनं एका दिशेने जाऊ शकतात याला मर्यादा आहे. समजा 4 लेन्स असतील तर 100 वाहनं जातील, 2 लेन्स असतील तर 50 वाहनं जातील, ह्याच्याहून जास्त जाऊ शकत नाहीत. परंतु जाण्यासाठी आतुर किंवा थांबलेली 500 असतात. त्यामुळे एका सिग्नलमधनं 100 गेल्यावर उरलेली 400 जी आहेत ती दुसऱ्या सिग्नलची वाट बघतात. मग दुसऱ्या सिग्नलला पुन्हा 100. मग त्याच्यामुळे होतं काय की जे 300वं वाहन आहे, म्हणजे पहिले 100 गेले, 201वं वाहन आहे, त्याला 3 सिग्नल टाईम थांबावा लागतो. 3 सिग्नल टाईम म्हणजे 120 गुणिले 3 म्हणजे मग त्याला असं वाटतं की आपण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आहे. तर काय आहे, ही समस्या ही वाहन संख्या, बेसुमार वाहन संख्या याच्यावरती अवलंबून आहे. आपण बघा, रविवारी मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्थित चालते कारण वाहनच कमी असतात, शनिवारी कमी असतात. त्यामुळे रस्त्यावरती किती वाहनं आहेत आणि रस्ता जो आहे त्याची किती वाहन वाहून नेण्याची क्षमता आहे याचं गणित आहे. आणि बादली जर भरून गेली तर त्याच्यामध्ये पाणी मावत नाही, तसं रस्ते भरून गेल्यावरती अधिक वाहनं तिथनं जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे किंवा इवन आंबेडकर रोडवरती संध्याकाळी जेव्हा लोक परत जातात. आणि मुंबईची जी भौगोलिक रचना आहे ती अतिशय, ज्याला इंग्रजीमध्ये पेक्युलियर म्हणतो आपण, वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्तर दक्षिण शहर आहे आणि बरीच लोक आजही उत्तरेकडनं दक्षिणेकडे कामासाठी प्रवास करतात आणि मग दक्षिणेकडनं परत उत्तरेकडे घरासाठी प्रवास करतात. आणि ह्या एक टिपिकल पॅटर्नमुळे आपल्याला दिसतं की खूप जास्त समस्याही आहेत, खूप नियोजनही करावं लागतं, खूप अडचणी आहेत लोकांना. आणि त्या अडचणी सोडवणं आमचं कर्तव्य देखील आहे आणि त्या दृष्टीनं शासनही प्रयत्नशील असतं. MMRDA आणि MCGM या ज्या मुख्य संस्था आहेत त्याही उपाययोजना, आणि सरतेशेवटी मग ट्रॅफिक पोलीस रोजचं ट्रॅफिक चालवण्यासाठी असतातच. पण आपण जर महाराष्ट्रात किंवा इतर भारतातल्या शहरांशी कम्पेअर मुंबईला केलं, मुंबईचा ट्रॅफिक हा एक डिसिप्लिन्ड असा आहे. बरोबर. त्याचं क्रेडिट 100% तुम्हा लोकांना आहेच, नाही, आपल्या लोकांना सुद्धा आहे, लोकांना. नागरिकांना सुद्धा. पण सर यात कसं असतं, एक डिसिप्लिन त्यांच्यात देण्यासाठी तर ह्यात तुमच्या जबाबदाऱ्या असतात. बरोबर. तर तुम्ही कसं पार पाडता? बरोबर. काय आहे माहिती आहे का, की आपण मोटर व्हेकल ॲक्ट मध्ये जे काही वाहतुकीचे किंवा वाहतुकीच्या शिस्तीचे नियम आहेत ते नियम जर वाहकांनी तोडले तर त्याला नाममात्र दंड आहे. 100 रुपये, कुठे 200 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपये वगैरे असा. आणि आपण हा दंड लोकांना, पण किती लोकांना कुठे कुठे दंड करणार असा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं, प्रामाणिकपणे असं वाटतं, मला कुठल्याही एका विशिष्ट यंत्रणेकडे बोट दाखवायचं नाही किंवा आपल्या नागरिकांनाही दोष द्यायचा नाही, परंतु आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला मला असं वाटतं की थोडंसं ती अवघड करणं आवश्यक आहे. जसं परदेशात आहे. हां, मला परदेशाशी तुलनाच करायची नाही, कारण आपला समाज वेगळा आहे, आपल्या लोकांच्या सवयी वेगळ्या आहेत आणि आपला देश वेगळा आहे. त्यामुळे आपण परदेशाशी सध्या तुलना करू नये. परंतु आपण लायसन्स इश्यू केल्यानंतर तो जो लायसन्स धारक आहे त्याला काहीतरी एक जबाबदारी वाटली पाहिजे आणि त्यांनी किमान 5-7 गोष्टी काहीही केलं तरी पाळल्या पाहिजे. पहिली मुख्य गोष्ट म्हणजे जर लाल सिग्नल असेल तर मी क्रॉस करणार नाही. अगदी म्हणजे मूलतः या गोष्टी, बेसिक गोष्टी ज्याला आपण म्हणतो, त्या अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याकरता जर लायसन्स मिळण्याची प्रक्रिया खडतर झाली तर लायसन्स आपल्याला मिळालं आहे म्हणजे आपल्याला फार मोठं आपण काहीतरी मिळवलेलं आहे आणि ते आपण जपलं पाहिजे. आणि ते जपायला ह्या 4-5 गोष्टी, मग मी लेन कट करणार नाही, मी सिग्नल क्रॉस करणार नाही, मी बेशिस्त पार्किंग किंवा जिथं पार्किंग करणं योग्य नाही तिथे पार्किंग करणार नाही. कारण कसं आहे की जर एखादा ड्रायव्हर जिथे संधी मिळेल तिथे नियम तोडीन जर म्हणायला लागला तर तो जिथे जिथे नियम तोडेल तिथे तिथे पोलीस ठेवणं शक्य नाही. आणि एखाद्यासाठी ठेवाल तुम्ही 2,000, 10,000, 20,000 लोकांसाठी ठेवता येणं शक्य नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपल्या लोकांमध्ये ही स्वयंशिस्त आणणारी एक सिस्टीम आणावी लागेल. आणि त्याचबरोबर आपली जी एन्फोर्समेंट सिस्टीम आहे ती सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करावी लागेल. आपल्याला टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणावी लागेल. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आता आपण परदेशाकडे जाऊ की परदेशात कॅमेराज फोटो टिपतात आणि मग लगेच चलान इश्यू होतात वगैरे लोक म्हणतात, परंतु ते तितकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे जी लायसन्स इश्यू करणारी यंत्रणा आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट कमिशनरची, त्यांच्याकडे पहिल्यांदा डेटाबेस सगळा जो आहे तो आमच्याकडे उपलब्ध होणं, तो त्याचं एकत्रीकरण, त्याच्यानंतर चलान इश्यू करण्यासाठी ईमेल्सवरती ते जाणं आणि मग त्याच्याकरता ईमेल रजिस्ट्रेशन प्रत्येक ड्रायव्हरचं ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये असणं, ते उपलब्ध होणं, अशी एक ती थोडीशी सुरुवातीला क्लिष्ट वाटणारी प्रक्रिया आहे. परंतु त्यावरती आम्ही कार्यरत आहोत, विचार करतो. काही दिवसात ते आपण आशावादी असणं आवश्यक आहे. सर कसं आहे, मला एक सांगा अजून, मी समजा एक नियम तोडला आणि त्याचा दंड जर 100 रुपये असला, मी आज जर चांगला कमवता असलो तर मला 100 रुपये देणं जास्त काही कठीण जात नाही. मी पुढे जातो त्याच रस्त्याने, परत मी तोच गुन्हा करतो, कारण माझ्यासाठी 100 रुपये हे मोठे राहिले नाहीत. कारण आपली इकॉनॉमी वाढत असते,
घटत असली तरी आमचं स्पेंडिंग कपॅसिटी वाढलेली आहे. तर या फाईन्समध्ये किंवा याच्यात आपण काही असं बदल करता येईल का की काहीतरी हार्श फाईन केलं पाहिजे. समजा 1000 रुपये, जिथे तुम्ही 100 रुपये घेता, सिग्नल तोडलं तर, जम्प केलं तर, तिथे 1000 रुपये आपण केलं. तुमच्या प्रश्नामध्ये ना ॲक्च्युली 2 मुद्दे आहेत. हो. पहिली गोष्ट म्हणजे फाईन हार्श करणं. तुम्ही म्हटलं याच्यात काही बदल करता येईल का? बदल दोन्हीकडनं व्हायला पाहिजे. हो. फाईन ज्याला डिटरंट असं म्हणतो की पुन्हा आपण हा प्रमाद करता कामा नये असं त्याला वाटणं. 1988 साली हा कायदा आला आणि 1988 सालचे हे दंड आहेत. 100 रुपये, 200 रुपये. तर ते बदलले पाहिजे. ढोबळ मनाने रुपयाचं अवमूल्यन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आजच्या तारखेला 100 रुपये त्यावेळेचे म्हणजे जवळपास 1650 किंवा 1700 रुपये. साधारण दर 5.5-6 वर्षाला रुपयाची किंमत अर्धी होते. बरोबर. तर दंड हे वाढवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आम्ही शासनालाही प्रस्ताव पाठवला, शासनाने केंद्र शासनाकडे पाठवला. परंतु त्याच्यामध्ये केंद्र शासन ते मान्य करून ते येईपर्यंत काही कालावधी जाईल. त्या दृष्टीनं आम्ही निश्चितच प्रयत्नशील आहोत. परंतु दुसरा मुद्दा जो आहे ना, तुम्ही म्हणलात की 100 रुपये दंड आहे तो एके ठिकाणी करतो आणि पुन्हा तोच प्रमाद किंवा चूक करतो. ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याकडे आपण कायदा पाळतो याचा अभिमान बाळगणं, ही वृत्ती बाळगणं जरुरीचं आहे. आज बहुतेक ठिकाणी मी कायदा तोडू शकतो याचा कदाचित अभिमान लोकांना आहे असावा. म्हणजे आणि त्यामुळे बेफिकिरी किंवा ही जी वृत्ती आहे तर ही मला असं वाटतं घराघरामधनं ही संस्कृती जोपासली जाणं आवश्यक आहे. शाळांमधनं, कॉलेजमधनं. आणि म्हणून आम्ही बऱ्याच शाळांमध्ये तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की जवळपास 510 शाळा मुंबईच्या आज आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तिथे आम्ही RSP म्हणजे रोड सेफ्टी पेट्रोलचं ट्रेनिंग देतो. त्यामध्ये त्या मुलांच्या मनामध्ये ट्रॅफिकच्या नियमांबद्दल, ट्रॅफिक पोलिसांबद्दल आणि एकंदरच शिस्तीबद्दल एक आत्मीयता आणि आपलेपणा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जी पिढी मोठी झाली आहे ती तर ठीक आहे, पण जी येऊ पाहती आहे पिढी, ती पिढी चांगली असावी आणि त्यांनी मी सर्व नियम पाळतो याचा अभिमान बाळगावा या दृष्टीनं थोडेसे आम्ही प्रयत्न करत आहोत. फार मोठा प्रश्न आहे ट्रॅफिकसाठी मॅनपॉवर. हो. आज तुमच्याकडे मला असं वाटतं 2,500 लोक कार्यरत आहेत आणि आम्ही मुंबईकर 1.25 कोटी जवळजवळ. तर प्रत्येक माणसामागे तुम्हाला किती माणसं ठेवायची हे फार मोठा प्रश्न आम्ही तुमच्यासारख्यांनाच पण आम्ही गृहमंत्र्यांनाही विचारतो. हो. पण हा प्रश्न काही सॉल्व्ह होता दिसत नाही. कारण तोच माणूस तुमचा जो 8 तास ड्युटी करतो तो 16 तास त्याला ड्युटी करावी लागते. मला असं वाटतं की मी मागच्या प्रश्नात जे उत्तर दिलं त्याचं मी परत एकदा रेफरन्स घेतो, आधार घेतो, संदर्भ घेतो. कारण काय आहे की मुळात प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असायला पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. सर्वसाधारण पोलीस स्टेशनचे पोलीस आणि त्यांचा पोलीस टू पॉप्युलेशन रेशो हा आपल्याला आवश्यक आहे. परंतु जगामध्ये जिथे जिथे चांगलं ट्रॅफिक चालतं, उत्तम ट्रॅफिक चालतं, तिथे तिथे ट्रॅफिक पोलीस कमी आहेत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याला टेक्नॉलॉजीचं इन्फ्युजन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मानसिकता बदलणं. म्हणजे पोलीस असेल तरच मी नियम पाळेन हे अत्यंत चुकीचं आहे. जगामध्ये सिग्नल सिस्टीम ही मुळातच निघाली याकरता की पोलिसाची गरज नाही. तिथे सिग्नल लाल झाला की लोकांनी थांबावं, हिरवा झाला की जावं, एवढं सोपं गणित त्याच्यामध्ये आहे. पण पोलीस जर चौकात असेल आणि कधीकधी अनेक पोलीस ठेवावे लागतात आम्हाला. हाजी अली सारख्या जंक्शनवरती 5 ते 6 पोलीस जर ट्रॅफिकचे नसतील तर ते जंक्शन चालू शकत नाही. कारण प्रत्येकजण पुढे जायचा प्रयत्न करतो आणि हे मला असं वाटतं की योग्य नाही. माणसं कमी पडतात, परंतु मुळात माणसं लागणं योग्य आहे का हा प्रश्न आपल्याला घ्यावा लागेल. आणि सध्या तरी आपण माणसांवर केंद्रित करून माणसावर अवलंबून अशी एक व्यवस्था चालवतो आहे. तर ती कुठेतरी बदलून त्याच्या जागी टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट क्रमांक 1 आणि दुसरं मानसिकता बदलणं, ह्या 2 गोष्टींवरती मला वाटतं भर देणं पुढील काळात फार आवश्यक. कारण किती माणसं वाढवणार तुम्ही? शासनाचाही बोजा आपल्याला वाढवता येणार नाही. पर्यायाने लोकांवरच तो बोजा जातो. आणि हा बोजा जो आहे तो कमी करण्याचा मला असं वाटतं नागरिकांची पण तितकीच जबाबदारी आमची आहेच. आणि आम्ही ती अमान्य करत नाही.
जे काही दोष आहेत ते आमचे आहेत, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. आम्ही जास्तीत जास्त काम अजून केलं पाहिजे, मला मान्य आहे. त्या दृष्टीनं आम्हाला वाटचाल करणं आवश्यक आहे. परंतु मला असं वाटतं की खूप जास्त ट्रॅफिक पोलिसांनी सुधारणा होणार आहे, ही संकल्पना चुकीची आहे. चर्चा अशी सुरू राहील. वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. The way you want them. Like jeans. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. निसर्ग साहेब, महानगरपालिका यांनी डीपी बनवताना तुमचा विचार कदाचित केला नसावा. पुढचा डीपी जो आपला बनणार आहे यात आपलं योगदान घेणं आवश्यक वाटतं का? कारण वाढती लोकसंख्या, वाढता ट्रॅफिक हा खूप मोठा प्रश्न आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? हे निश्चितच कसं आहे की नियोजन म्हणजे प्लॅनिंग जे आहे, तर प्लॅनिंगमध्ये जर ट्रॅफिक पोलिसांचं थोडंसं इनपुट्स घेतले गेले, थोडेसे इनपुट्स घेतले गेले, किंवा जर आम्ही सहभागी होऊ शकलो, आणि आम्ही थोडाफार प्रयत्नही करतो, आम्ही आमचा पत्रव्यवहार असतो, आम्ही सुचवत असतो, बऱ्याच वेळेला आमचे वैयक्तिक संपर्क असतात म्युनिसिपल ऑफिसर्सबरोबर, त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत असतात त्याचा ते देखील दखल घेत असतात. परंतु एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये हे अजून तितकंसं झालेलं नाही, त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. नियोजन बघा, ट्रॅफिकची ही जी समस्या आहे ती वाढती आहे. त्याचं कारण वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनसंख्या, आणि वाढत्या लोकसंख्येचं एका विशिष्ट दिशेनं सकाळी होणारं मार्गक्रमण आणि संध्याकाळी होणारं मार्गक्रमण. तर ह्यामध्ये काही आपल्याला कदाचित मूलभूत बदल करावे लागतील का, हे बघणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही जगामधल्या कुठल्याही मोठ्या शहरात आपण टोकियोमध्ये जा, लंडनमध्ये जा, पॅरिसमध्ये जा, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक स्वतःचं वाहन चालवत नाहीत चारचाकी. आपल्याकडे मुंबईमध्ये आपल्याला दिसतं की बहुतेक प्रत्येकजण गाडी घेऊन बाहेर निघतो, आणि एक गाडी जिची 4 लोकांना नेण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये एकच माणूस जातो.
आणि त्यामुळे एक अत्यंत रस्ते वापराचं व्यस्त प्रमाण आपल्याला दिसतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 50-55 लाख लोक लोकलनी प्रवास करतात. 25-1 लाख लोक BEST आणि इतर जे पब्लिक युटिलिटी व्हेकल्स आहेत, मग टॅक्सी असेल किंवा रिक्षा असेल, त्यांनी प्रवास करतात. आणि फक्त 8 ते 9% लोक हे स्वतःच्या गाडीतनं प्रवास करतात. परंतु ही 8 ते 9% जनता जी आहे ती 80% रस्त्याचा वापर करते, म्हणजे रोड स्पेसचा. म्हणजे 80% रस्त्याची जागा 8% लोक वापरत आहेत. आणि उरलेली जागा मग बेस्ट आणि इतर सगळं किंवा पादचाऱ्यांना. आणि म्हणूनच आपण बघा, मुंबईमध्ये पेडेस्ट्रियनायझेशन आम्ही फार मोठ्या प्रमाणावर उचलून धरलेलं आहे. महापालिका आणि MMRDA बरोबर आम्ही याबाबत कोऑर्डिनेशन करत आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की जे पादचारी आहेत फार मोठ्या प्रमाणावर आहेत. जो माणूस लोकलनी प्रवास करतो, जो माणूस BESTनी करतो, जो माणूस टॅक्सीनी करतो किंवा गाडीनी, मोटरसायकलनी, तो रस्त्यावर देखील चालतोच ना. तर त्याला ते चालायचे फुटपाथ उपलब्ध असणं किंवा मोठे चौक आहेत, खूप मोठे रस्ते आहेत, तिथे क्रॉसिंग साठी काही सुविधा, मग तो बायपास असेल किंवा फुट ओव्हर ब्रिज. आपण बघता स्कायवॉक्सचा वापर मुंबईमध्ये फार कमी होतो आहे, कारण की लोकांना वरती जाणं आणि परत चालणं आणि परत खाली उतरणं ते तितकंसं संयुक्तिक लोकांना ते पटत नाही आहे. आम्ही याचा सर्वे केला तर आम्हाला असंही दिसलं की काही जणं जाता जाता भाजीपाला खरेदी करू इच्छितात किंवा इतर काही वस्तू घेऊ इच्छितात, ते हॉकर्स स्कायवॉकवर नाही आहेत. म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे खूप हे हा प्रश्न जो आहे कॉम्प्लिकेटेड आहे आणि याचं नियोजन आपल्याला फार अभ्यास पूर्ण करायला पाहिजे. आणि सरतेशेवटी आपल्याला हे निश्चितपणे मान्य करावं लागेल की जरी आपली BEST बसची जी व्यवस्था आहे किंवा लोकल ट्रेन्सची, मला रेल्वेजना खरंच कौतुक वाटतं मला की ते रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असल्यासारखं रेल्वे चालवतात आणि आपल्या लोकांना सेवा देतात, पण ते कमी पडतं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आपल्याला अधिक वृद्धिंगत करणं, मग ते BRTS ज्याला बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम म्हणतो आपण, किंवा मेट्रो रेल्वे आपण आता करू घातलेली आहे, मोनो रेल येते आहे, शासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतु ते अधिक चांगल्या प्रकारे वापरले कसे जातील, लोकांचा देखील त्याच्यामध्ये सहकार्य कसं मिळेल, हे सगळं मला असं वाटतं आम्हाला पाहावं लागेल. सर, आपण एक परदेशाचं उदाहरण घेऊया, इंग्लंड. इंग्लंडमध्ये 95% रोड सिस्टम्स आर बीन कंट्रोल बाय CCTV. आपण इथे पण CCTV लावलेले आहेत. आपण त्या वादात जाऊ नये, कारण आपण लंडनमध्ये गेले होते आबांबरोबर, तेव्हा सगळं तुम्ही स्टडी करायला गेला होता. तर तो आपल्याकडे अजूनही का इम्प्लिमेंट झालेला नाही? नाही, आपण जर ते मुंबईच्या संपूर्ण शहराच्या CCTVsबद्दल बोलताय असं मी गृहीत धरतो, कारण लंडनची व्हिजिट ही त्या सिक्युरिटी सिस्टमच्या दृष्टिकोनातून झाली होती. तर तो विषय शासनाच्या अधीन आहे आणि मी त्याचा घटक नाही आहे. परंतु ट्रॅफिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या कंट्रोल रूममध्ये 100 जंक्शन्सवर कार्यरत असे 100 CCTVs आहेत आणि त्याची आम्ही संख्या वाढवतो आहोत. पुढील 1 महिन्यामध्ये 100वरनं ती 225वर जाईल. आजच्या तारखेला 75 अधिक झालेले आहेत. 225 CCTVs वेगवेगळ्या जंक्शन्सवर, म्हणजे मुंबईचे मुख्य रस्ते जे आहेत, म्हणजे आत्ताच नुकता तयार झालेला जो ईस्टर्न फ्रीवे आहे तिथेसुद्धा आम्ही 6 पॉईंट्सवरती 12 CCTVs MMRDAनी खर्च उचलायची तयारी दाखवली आहे. महानगरपालिका आमच्या सिस्टीममध्ये ते इंटिग्रेट करेल आणि मी याबाबतीत मुंबई महानगरपालिकेचे विशेष आभार मानेन की ते या CCTV सिस्टीमचा सगळा मेंटेनन्स चांगल्या प्रकारे करतात, चांगली सेवा देतात आणि आम्ही देखील त्यांना आमचा फीड डिझास्टर मॅनेजमेंट युनिटसाठी दिलेला आहे. तर त्या दृष्टीनं म्हणजे आमचे CCTVs ट्रॅफिक नियोजनाकरता जे वापरतो ते बऱ्यापैकी चाललेले आहेत. परंतु CCTVsवरनं नंबर प्लेट्स कॅप्चर करणं, डिफॉल्टर्स कॅप्चर करणं हे अजून आम्ही करू शकलेलो नाही, कारण की त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम आणि सॉफ्टवेअर लागतं
आणि मला आशा आणि खात्री दोन्ही आहे की एक ना एक दिवस मुंबई ट्रॅफिक पोलीस ही सिस्टीम देखील आणेल आणि देशामध्ये आपलं शहर आणि आपलं खातं हे पहिलं असेल की आपण टेक्नॉलॉजी आणि CCTVच्या माध्यमातून एन्फोर्समेंट करू. सर दुसरा प्रश्न, मोनोरेल, मेट्रो रेल, ईस्टर्न फ्रीवे या अशा काही कन्सेप्ट आता मुंबईत आलेल्या आहेत किंवा सिलिंग पण असेल. तुम्हाला वाटतं का ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्याने मुंबईचा ट्रॅफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा त्याचं ऑल्टरनेट काय? नाही, माझं मत थोडंसं या बाबतीत वेगळं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक शहराची एक कपॅसिटी असते की एखाद्या शहरामध्ये किती लोक राहू शकतात आणि एखाद्या शहरामध्ये किती वाहनं चालू शकतात किंवा जी रस्त्यांची व्याप्ती आहे ते किती लोकांना वापरता येईल आणि काय व्यवस्था असायला पाहिजेत. मला असं वाटतं याचा अभ्यास या संस्था करतायत आणि करत असाव्यात आणि हा बॅलन्स कुठेतरी साधला जाईल आणि त्याच्यानंतरच थोडीशी स्टॅबिलिटी येईल. आजच्या तारखेला काय होतं आहे की विकास कामं चालू आहेत. आपण बघता की आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अनेक फ्लायओव्हर झाले आहेत, पण आता खेरवाडीला फ्लायओव्हरचं काम सुरू होतं. ईस्टर्न फ्रीवेचं काम आत्ता संपलेलं आहे, परंतु ईस्टर्न फ्रीवेचे जे एंट्री पॉईंट्स आणि एक्झिट पॉईंट्स आहेत त्याचे इंटिग्रेशनची कामं चालू आहेत. तर काही ना काही कामं चालू असतात. कामं चालू असताना आपल्याला रस्ते बंद करावे लागतात, थोडीशी रस्त्याची जागा व्यापावी लागते आणि ज्याला आपण तात्पुरती गैरसोय म्हणतो ती सतत चालू असलेली आपल्याला दिसते. पण एकदा ह्या सगळ्या योजना पार पडल्या की मला असं निश्चित खात्री आहे की थोडीशी स्टॅबिलिटी येईल. परंतु आपल्याला एक शहर म्हणून, एक समाज म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे जाणं आणि ती बळकट करणं आणि उत्तम सेवा देणाऱ्या बसेस, उत्तम सेवा देणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रमाणात आणणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत 80% रस्ता 8% लोक वापरत असतील तोपर्यंत ट्रॅफिक जॅम्स होत राहतील आणि ते का होतात म्हणून आमच्याकडे लोक बोटं दाखवत राहतील हे मला मान्य आहे. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही फायर फायटिंग करून हे काही ना काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो. परंतु व्यापक स्वरूपात याचा जर विचार केला तर आपल्याला थोडंसं आपली दिशा जी आहे ती खाजगी वाहतूक म्हणजे खाजगी वाहनं वापरण्यापासून अधिक चांगल्या सार्वजनिक व्यवस्थेकडे जाणं वाहतुकीच्या आवश्यक पडेल. सर, मुंबईत आपण बघितलं तर फारच रेग्युलरली रॅली होतात, लोक मोर्चे काढतात आणि VIP मुवमेंट आपल्या इथे फारच रेग्युलर झालेले आहेत आता. किंवा एखादा आपण बोलत होतो त्यावेळेला एखादी वर्ल्ड कप मॅच पण असू शकते. तर ट्रॅफिक हा पूर्णपणे कोलमडतो. तर या वेळेला म्हणजे तुम्हाला तर फोन येतच असतील, पण तुमचा एक फार महत्त्वाचा भाग असतो की तुम्हाला VIP कॉन्वेला तर तुम्हाला सेक्युरिटी देणं गरजेचं आहे, पण तुम्हाला इतर नागरिकांना मग तो स्मूथ करण्यासाठी ट्रॅफिक फार मोठे तुमचं एक एक्सरसाइज असते ती. तर तुम्ही ते कसं करता? आम्ही म्हणजे मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम होतात आणि आम्हाला असं वाटतं की खूप जास्त ट्रॅफिक एका दिशेनं येणार असेल त्याची बरीचशी आगाऊ माहिती आम्ही लोकांना वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, आपल्यासारख्या चॅनल्सच्या माध्यमातून आणि रेडिओ मिर्चीसारख्या FM चॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा अनेक FM चॅनल्स आहेत त्याच्यातनं देत असतो. आम्हाला जाणवलं काय की जोपर्यंत मनुष्याला प्रॉब्लेम निर्माण होत नाही ना तोपर्यंत लोक हे रजिस्टर करत नाहीत. लोक बातम्या वाचतात, परंतु एखादी सूचना दिलेली असते त्याच्याकडे फारसं गांभीर्याने बघितलं जात नाही. आणि मग म्हणजे आपल्याला म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर आपल्याला माहिती आहे की पेडर रोडला 1-2 वेळेला रस्ता केविन झाला होता आणि पेडर रोडवरती सतत वाहन असतं आणि जर पेडर रोडला एक लेन जरी ब्लॉक झाली तरी जी वाहनं अडकतात ती हाजी अली आणि वरळी नाका आणि इव्हन त्याच्या मागपर्यंत जातात.
आणि एकदा जेव्हा असं झालं होतं तर आम्ही इनफॅक्ट दहिसर चेक नाक्यापर्यंत माहिती दिली. आम्ही मेगाफोन्स लोकं ठेवून अनाऊन्समेंट केली. कलानगरला केलं कारण तिकडनं वेस्टर्न कॉरिडॉरवरती लोकं मूव्ह होतात. सीलिंग क्रॉस केल्यावरती बिंदू माधव ठाकरे चौक आहे, तिथे आम्ही माणसं ठेवली. आणि जे लोक येत होते ते म्हणत होते, अहो पेडर रोडला प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला आतापासूनच कशाला डायव्हर्ट करता. त्यामुळे जोपर्यंत ते समोर दिसत नाही आणि अडकत नाही आपण, तोपर्यंत आपण अडकणार आहोत ह्याच्यावर कोणी लक्षच द्यायला तयार नसतं, असं बऱ्याच वेळेला होतं. तर माझी आपल्या माध्यमातून लोकांना एवढीच विनंती आहे की आम्ही कुठलीही सूचना जी देतो ती आमच्या सोयीसाठी नसते, ती आपल्या सोयीसाठी असते. आणि आपण त्याचा जर स्वीकार केलात आणि पर्याय बघितलात, आपल्याला मला सांगायला आनंद होतो, आमच्या वेबसाईटवर आम्ही ट्रॅफलाईनचं कनेक्शन घेतलेलं आहे. trafline.com हे एक ॲप्लिकेशन आहे. आपल्याला मुंबईचे सगळे रस्ते, कुठलेही रस्ते बघता येतात आणि ते कुठल्या स्पीडनी मूव्ह होतात हे त्याच्यावरती दिसतं. त्याच्यावरती रेड कलर असेल तर ते एकदमच नो मुव्हिंग किंवा स्लो मुव्हिंग आहेत, मधला एक कलर आहे, आणि ग्रीन कलर म्हणजे व्यवस्थित मुव्हिंग आहे. आणि इनफॅक्ट हे ॲप्लिकेशन फ्रीली अवेलेबल आहे. आमचं त्यांच्याबरोबर बरंच काम चालू आहे. आणि हे आता सगळ्या मोबाईल धारकांना, जिथे म्हणजे जे अँड्रॉईड किंवा नेट सपोर्टिंग युनिट्स आहेत, हे ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर आपल्याला ही सुद्धा माहिती मिळते की मला अमुक एक ठिकाणापासून अमुक एक ठिकाणापर्यंत जायचं आहे, कुठले पर्यायी मार्ग आहेत, कुठल्या रेटनी ते मूव्ह होत आहेत. तर टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करतो आहे, लोकही आम्हाला सहकार्य देत आहेत. आता ते ट्रॅफलाईनचे जे लोक आहेत ते विना मोबदला विना खर्च आम्हाला मदत करत आहेत आणि लोकांना देखील त्यांनी तशी सुविधा दिलेली आहे. अशा प्रकारच्या ज्या ॲप्लिकेशन्स जी ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत त्या देखील लोकांनी जर वापरलं तर मला असं वाटतं की थोडंसं, नुकताच दिंडोशी फ्लायओव्हर बंद होता आणि आदल्या दिवशी पेपर्समध्ये FM वरती सगळं सांगून देखील लोक निघायचे, परंतु ट्रॅफलाईन चे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा ज्यांना माहिती आहे तर त्यांनी आम्हाला कळवलं की आम्हाला हे कळल्यामुळे मग आम्ही थोडंसं आमचे प्लॅन्स चेंज केले. तर काही ना म्हणजे इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोचवणं हे एक फार मोठं चॅलेंज आहे आणि ते आपण थोडंसं प्रयत्नशील आहोत. वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीनं लोकांपर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं झालेलं आहे असं मला वाटतं. वेळ झाली पुन्हा एकदा एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. चर्चा सुरू आहे विवेक फणसाळकरवर. फणसाळकर साहेब, मला एक सांगा, तुमच्या खालती शेकडो ट्रॅफिक कर्मचारी आहेत आणि ते रस्त्यावर उभे असतात. मुंबईला पोल्युशनने ग्रासलेलं आहे, त्यांच्या स्वास्थ्याला त्रास होत असतो, तुम्हाला कंप्लेंट्स पण येत असतील. तर आपण टेक्नॉलॉजिकली याच्यातही कुठे काही करू शकतो का? कारण शेवटी ते तुमचे कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला त्यांचं काही ना काही त्यांच्या हेल्थकडे, बेनिफिट्सकडे लक्ष देणं गरजेचं वाटत नाही का? नाही, निश्चितच वाटतं. मला आपल्याला सांगायला अगदी आनंद होतो की आम्ही जवळपास वर्षभर हेल्थ कॅम्प्स आणि चेकअप कॅम्प्स आमच्या 25 डिव्हिजन्स आहेत ट्रॅफिकच्या मुंबईमध्ये, आणि या सर्व अंमलदारांसाठी, अधिकाऱ्यांसाठी चेकअप कॅम्प्स आहेत. लंग्सच्या आम्ही टेस्ट्स घेतलेल्या आहेत. आम्ही स्लीप डिसऑर्डर्स, स्लीप ॲपनिया वगैरेच्या पण टेस्ट्स करतो. आणि या निमित्तानं मी त्या सर्व मंडळींचे धन्यवाद देऊ इच्छितो. अनेक हॉस्पिटल्स आहेत मुंबईचे, अनेक डॉक्टर्स आहेत जे व्हॉलंटरी सर्व्हिस देतात या कॅम्प्ससाठी. फ्री ऑफ कॉस्ट चेकअप कॅम्प्स वेगवेगळी लोकं आपल्यासाठी आयोजित करतात. आणि आम्ही याच्यामध्ये एक ज्याला आपण मेडिकल हेल्थ प्रोफाईल म्हणतो अशी बनवलेली आहे. मूळ गोष्टी, काही बेसिक गोष्टी तपासल्या जातात. ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम, डायबिटीजचा प्रॉब्लेम, व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम किंवा पल्मनरी डिसऑर्डरचा प्रॉब्लेम, आयसाईटचा प्रॉब्लेम, सांधेदुखीचा प्रॉब्लेम, हे ज्या गोष्टी सतत पोल्युटेड एअर घेणं किंवा सतत उभं राहणं, सतत एका होस्टाईल वातावरणात, कारण की कोणालाही चूक केली आणि अडवलं की तो पहिले तर माझी चूक नाही येतनंच सुरू करतो किंवा हा ओळखीचा तो ओळखीचा वगैरे. मग ते सगळं पार पाडून मग फायनली म्हणजे अंमलदारांचा बराच वेळ आणि बरीच शक्ती ह्याच्यातच वाया जाते की भाई तुझी चूक झाली हे तू मान्य कर. हे सगळं जे आहे त्याचा कुठेतरी त्यांच्या मनावर देखील परिणाम होत असतो, हेल्थवर परिणाम, तब्येतीवर परिणाम होत असतो. आणि म्हणून आम्ही सगळ्यांचे चेकअप्स करतो. आणि ते नुसतेच चेकअप्स नाही तर त्यांना ती ट्रीटमेंट मिळेल ह्याची पण काळजी घेतो. ट्रॅफिकमध्ये आमचा फिटनेसवर खूप भर आहे. आणि बहुतेक लोक फिट आहेत की नाही, जर काही आजार असतील तर त्या दृष्टीनं मग त्यांना फील्डमधनं विड्रॉ करून वायरलेस किंवा ऑफिस वर्क किंवा इतरही आमची अनेक शाखा आहेत. आम्ही प्रशिक्षण शाखा चालवतो. आमच्या लोकांना ट्रेनिंग देण्याकरता आम्हाला अनुभवी लोक लागतात, तर त्यांना आम्ही अशा ठिकाणीसुद्धा कामासाठी घेतो. त्यांचं आरोग्य ही आमची जबाबदारी तर आहेच, त्यांची पण जबाबदारी आहे. काय आहे की प्रत्येकाने थोडासा व्यायाम करणं, थोडंसं आपलं अन्नग्रहण जे आहे ते कशा प्रकारे होतं आहे, सतत वडे खाणं, भजी खाणं आणि इतर काहीतरी तेलकट तुपकट नॉन व्हेजिटेरियन वगैरे, हे म्हणजे आपल्या आरोग्याला काय योग्य आहे. आता समजा मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर मीठ कमी खाल्लं पाहिजे, मी लसूण जास्त खाल्ला पाहिजे, किंवा ज्या बेसिक गोष्टी आपण पाळतो त्या जर प्रत्येकाने पाळल्या, अर्धा पाऊण तास थोडासा व्यायाम केला. आणि व्यायामाला वेळ मिळत नाही हे मला मान्य नाही. म्हणजे तुम्ही कामावर येताना तुम्ही 1-2 किलोमीटर आधी ड्रॉप होऊन चालत या किंवा जाताना चालत जा. किंवा माणूस कधीतरी झोपतोच रात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, त्याच्या आधी अर्धा पाऊण तास थोडासा व्यायाम करा, आसनं करा. उपाय आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही सतत त्यांना सांगत असतो. मीटिंग्समध्ये सांगतो. प्रत्येक वेळेला कुठलंही काम असताना, कुठलंही हे असताना त्यांचं स्वास्थ्य हे महत्त्वाचं आहे हे आम्ही त्यांना सतत सांगत असतो. आणि मला असं वाटतं की आपण बघावं थोडंसं की आमच्या लोकांचं प्रोफाईल, हेल्थ प्रोफाईल थोडंसं बरं दिसतं आहे. त्याच्यामध्ये शासनाचं पण इन्सेंटिव्ह आहे की जर त्याचा बॉडी मास इंडेक्स एका विशिष्ट मर्यादेच्या आत असेल तर त्यांना काही अनुदान मिळतं. तर त्याच्यामध्ये अनुदानाचा भाग नाही आहे, त्यांना उद्युक्त करणं की तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवा, पोट वाढू देऊ नका, आजार वाढू देऊ नका. स्वस्थ शरीर असेल तर मन देखील थोडंसं स्वस्थ राहतं, कामासाठी थोडा उत्साह जास्त असतो. आम्ही निश्चितच या बाबतीत काम करतो आहोत. सर, माझ्या समोर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो आणि त्याबद्दल मला तुमची रिॲक्शन. मी मुंबईतल्या एका भागात होतो. तिथे तुमचा एक ट्रॅफिक हवालदार फार चांगल्या रीतीने काम करत होता.
पण झालं काय, बाजूच्या म्हणजे रॉंग डायरेक्शननी एक मोटरबाईकवाला आला, त्यांनी त्याला अडवलं. त्याची चूक होती, समोरच्याची चूक होती. पण झालं काय, जेव्हा त्यांनी त्याला अडवलं त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि 10 मिनिटानंतर त्याच हवालदारावर एक जमाव आला. हो. एक लोक आले आणि त्यांनी त्या हवालदाराला प्रेशराईज केलं की बाबा तू हे जे करतोय चुकीचं करतो. पण आम्हाला सर्वसामान्य मुंबईकरांना ते वाटलं नाही, हवालदार हा आपली ड्युटी करत होता. बरोबर. अशा वेळेस सर यांना आपण कसे प्रोटेक्ट करता? हे केलं पाहिजे म्हणजे हा दुर्दैवाचा भाग आहे की चूक केल्यानंतर माझी चूक नाही आणि वर उलट त्याच्यावरच खोटे आळ घेणं वगैरे हे प्रकार आहेत. आमच्या अंमलदारांवर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हमले होण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 40-42 केसेस रजिस्टर्ड आहे. 2-3 ठिकाणी तर महिला पोलीस ट्रॅफिकच्या ज्या आहेत त्यांच्यावरती म्हणजे पुरुषांनी physical assault. मला असं वाटतं की याला निर्बंध घालणं आमचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं आम्ही असा प्रकार घडला तर कितीही त्रास झाला तरी सुद्धा याचा मुकाबला करणं आद्य कर्तव्य मानतो. आम्ही अशी एक सिस्टीम दिलेली आहे की जर एखाद्या पॉईंटवर एखाद्या अंमलदाराला असा प्रश्न आला तर त्यांनी तातडीनं कॉल द्यावा. जवळपासचे जे कोणी अंमलदार असतील ते त्याच्या मदतीला धावून जातील. त्याचप्रमाणे ट्रॅफिक कंट्रोलला लगेच कळवण्यात येतं. ट्रॅफिक कंट्रोल मेन कंट्रोलला कळवून पोलीस स्टेशनची मदत देखील जाते. परंतु मला लोकांना देखील आवाहन करायचं आहे या निमित्ताने. म्हणजे आता हे तो मोटरसायकलवर आलेला आहे, त्यांनी हेल्मेट घातलेलं नाही हे लोकांनाही दिसतंय रॉंग डायरेक्शन आणि चुकीच्या दिशेने आलेलं आहे हेही दिसतंय. तर अशा माणसाची बाजू घेणं हे कितपत योग्य आहे याचा समाजाने देखील विचार करायला पाहिजे. समाज मान्यता योग्य गोष्टीसाठी आणि समाज विरोध अयोग्य गोष्टीसाठी हा कायदा सुव्यवस्था राबवण्यातला एक अविभाज्य घटक असायला हवा. अन्यथा फार विचित्र प्रसंग उभे राहू शकतात. आम्ही सतत प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीनं आम्ही लोकसंपर्क देखील आम्ही आमच्या कॉन्स्टेबल्सना ऑफिसर्सना अशा प्रकारचं ट्रेनिंग आणि सूचना दिलेल्या आहेत की जिथे तुम्ही काम करता हे आयसोलेशनमध्ये काही तुम्ही डेझर्टमध्ये करत नाही आहे. तिथे पानाची दुकान असतं, एखादं रिटेलचं दुकान असतं, कोणी भाजी विक्रेता असतो, काही लोक राहत असतात. ह्या लोकांबरोबर देखील तुमचा थोडासा वैयक्तिक संपर्क, ज्याला जनसंपर्क म्हणतो, ही लोक यांनी तुमचं काम बघितलं, यांना दिसलं की तुम्ही व्यवस्थित चांगले गृहस्थ आहात, चांगलं काम करताय, अडचणीच्या वेळेला हे देखील तुमच्या बाजूनं उभे राहतील, मदत करतील. अशा प्रकारचे देखील आमचे जनतेला आमच्या बाजूनं घेण्याचे प्रयत्न आहेत आणि निश्चितपणे आम्ही याचा अत्यंत खंबीरपणे मुकाबला करू. सर, आज मी तुमची ही एक वेगळी बाजू ऐकली, पण मला एक सांगा, म्हणजे आमची पिढी तुमचे जे स्वप्न आहे की मुंबईत ट्रॅफिक डिसिप्लिन आहे, तुमचा पोलिसांची गरज नाही राहिली, ही सर्वसाधारण तुम्हाला काय वाटतं केव्हापर्यंत मुंबईकर आमचे अचीव करू शकतील? म्हणजे मी महाराष्ट्रात पण सांगत नाही, मुंबईकर नाही. मुंबईचं एक विशेष स्थान आहे भारतामध्ये, राज्यातच नाही तर भारतामध्ये एक विशेष स्थान आहे आणि त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीला अधिकाधिक चांगलं करणं, जास्त शिस्त लावणं हे आवाहन आमच्यासमोर आहे. ते आम्ही पेलू, त्या दृष्टीनं आम्ही मार्गक्रमण करूच. टेक्नॉलॉजी आम्ही एकदा एन्फोर्समेंटमध्ये आणली आणि त्याचबरोबर इतर जी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत ती पूर्ण होऊन थोडंसं अर्बन स्पेस मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे झालं. पार्किंगच्या व्यवस्था ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या थोड्या एकदा मार्गाला लागल्या. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला खात्री आहे की मुंबई शहर अत्यंत चांगल्या प्रकारे चालेल आणि नवीन पिढीकडनं तर माझ्या खूप अपेक्षा आहेत. ही नवीन पिढी अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत जागरूक आहे. आपल्या हक्कांसाठी जितकी जागरूक आहे तितकीच ती आपल्या जबाबदारी आपली काय आहे एक नागरिक म्हणून याबाबत देखील जागरूक होईल, याबाबत मला पूर्ण आशा आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही देखील काही अभियान चालवत असतो. कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळ्या फिल्म्स, डॉक्युमेंटरीज दाखवतो. नुकतंच आपले ज्येष्ठ सिनेकलाकार अमिताभ बच्चन यांनी देखील आमच्याकरता पोलिओच्या कॅम्पेनच्या धर्तीवर एक कॅम्पेन करण्याचं मान्य केलेलं आहे. ते
काही दिवसात लॉन्च होईल. आम्ही एक कॉफी टेबल बुक तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये सेफ्टी मेसेजेस आहेत. म्हणजे आमचे जे होर्डिंग्ज असतात बँडस्टँडला ड्राफ्ट उल्का बनवतो वेगवेगळे, म्हणजे हॉन्किंग करू नये, उगाच हे चालवू नये. त्याच्यानंतर रस्ते जर व्यवस्थित नसतील तर हळू चालवा, पेडेस्ट्रियन्ससाठी पेडेस्ट्रियन क्रॉसिंगचा वापर करावा वगैरे वेगवेगळ्या थीम्स आहेत. ह्या अनेक ऑफिसेसमध्ये पोचतील. बँकांना आम्ही अप्रोच करतो आहे. प्रत्येक शाखेमध्ये अनेक लोक जातात, ते वाचतील. कॉलेजेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, वेगवेगळ्या कंपन्या आम्ही अप्रोच करू. तिथे लोकांपर्यंत काय आहे की आपल्या मनात नुसतं असून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. लोकांपर्यंत पोचल्यानंतर लोकांनी ते अंगीकरणं आवश्यक आहे आणि ही सगळी आपलीच जबाबदारी आहे असं मानून आपल्याला चाललं पाहिजे, कारण नाहीतर ते होणार नाही. आणि हे सगळं करत असताना निश्चितच ही आशा आहे की आपलं शहर चांगलं चालतंच, पण ते अधिक चांगलं, अधिक उत्तम प्रकारे लोकांचं देखील सहकार्य याच्यामध्ये लाभेल. आपल्यासारखे लोक हे लोकांपर्यंत पोचवत आहेत, याबद्दल मी आपला देखील ऋणी आहे. आणि आशेवर जग कायम आहे, तर आपण आशा ठेवलीच पाहिजे की छान व्यवस्था होईल आपली. पंचनामे साहेब, प्रश्न थोडासा आता वेगळा. तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, एवढ्या मोठ्या जबाबदारी तुम्ही रोज पार पाडता, तर टेन्शन्स हे तुमचं बाजूला पुजलेलं आहे. पण मला एक सांगा, तुम्ही पर्सनल लाईफमध्ये विरंगुळासाठी काय करता? म्हणजे हे सगळे टेन्शन्स घालवण्यासाठी एखादं गाणं तुम्हाला आवडत असेल, एखादा सिनेमा बघत असाल, आमच्या प्रेक्षकांना ते जाणून घ्यायचं. मला पण आता बऱ्याच वेळेला माननीय गृहमंत्र्यांच्या मीटिंगला कधी जावं लागतं, कधी पोलीस आयुक्तांच्या, कधी मुख्य सचिव वगैरे. तर जाण्या येण्यात जवळपास 30-35 मिनटं माझ्या ऑफिसहून मंत्रालयाला. माझ्या गाडीमध्ये मी एक पुस्तक ठेवतो आणि 2-3 पानं प्रवासामध्ये मी मीटिंगची तयारी वगैरे सगळी आधी करतो. मी गाडीमध्ये फायली वाचत नाही, मी एखादं पुस्तक वाचतो. माझ्या गाडीमध्ये भीमसेन जोशींच्या CDs आहेत आणि त्या मी आवर्जून ऐकतो. म्हणजे माझा ड्रायव्हर आणि ऑपरेटर खरं कंटाळला असेल की साहेब तुम्ही एकच माणसाचं का ऐकता, पण ती आवड आहे आणि मला असं वाटतं की तो आवाजच ऐकल्यानंतर सगळं बाकीचे जे आवाज आहेत, नॉईज सगळा फिल्टर होऊन जातो. थोडंसं वाचन, थोडेसे मित्र, कधी हे सगळं प्रत्येक माणूस कामाच्या व्यापातून काही ना काही वेळ काढतोच. आणि सिनेमाला जाता का तुम्ही? हमखास जातो कधीतरी, सिनेमे बघतो, नाही असं नाही, पण मला बऱ्याच वेळेला 3 तास बसून सिनेमा बघणं म्हणजे मुंबईत काय खूप वेळ वाया जातोय असं एक अपराधी भावना येते. पण बघतो. कधी आमचे आयुक्त साहेब आहेत, ते सुद्धा एखादा सिनेमा ऑर्गनाईज करतात आणि निश्चितच हे सगळं. पण विरंगुळ्याला, मुंबई शहरामध्ये तुम्ही काम करत असताना विरंगुळा कामालाच विरंगुळा मानला पाहिजे आणि त्याच्यात वैविध्य आणून विरंगुळा आणला पाहिजे असं मला वाटतं. खूप प्रचंड भार आहे आणि तो भार आपण खांद्यावरती घेतला म्हटल्यावरती तो निभावला पाहिजे. त्याच्यामध्ये तक्रारीचा सूर बिलकुल असता कामा नाही. फार मोठी जबाबदारी शासनाने दिली, खरं तर याचे आभार मानायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा प्रश्न, आमच्या मुंबईकरांसाठी तुमचा काय मेसेज आहे? सर्वप्रथम मी अनेक मुंबईकर हे स्वतःहून नियम पाळतात म्हणून त्यांचा आभारी आहे. जे पाळत नाहीत त्यांना माझं आपल्या वतीनं आवाहन आहे की आपल्याला दंड करण्याची अजिबात इच्छा नसते. आपण नियम पाळावेत. जितके आपण नियम पाळाल तितकंच आपल्याला देखील ते लाभदायक आहे, इतरांना लाभदायक आहे. त्याच्यामध्ये अपघाताचे धोके कमी होतात. वाहतूक शिस्तीनं जर चालली तर ती अधिक चांगल्या प्रकारे चालते, अडथळे कमी होतात. आणि माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की आपली वाहतुकीची समस्या आहे याचं आम्हाला पूर्ण भान आहे. यात काय काय सुधारणा करायला लागतील, काय आणावं लागेल, काय टेक्नॉलॉजी, काय अजून इन्स्ट्रुमेंटेशन करावं लागेल, हे याचा आम्ही अभ्यास करतो आहोत, मार्गक्रमण करतो आहोत. आपण निश्चिंत राहावं की आपल्याला यामध्ये जसजसा वेळ जाईल तसतसा अधिक सुधारणा झालेली दिसेल. आपला प्रवासाचा थोडासा वेळ जरी आम्ही कमी करू शकलो तरी मला असं वाटतं की आपल्या
आयुष्यामध्ये आम्ही थोडासा हातभार लावला असं आम्ही मानू, इतकंच मी त्यांना सांगू इच्छितो. सर, आज आपण आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद. खास मुलाखतमध्ये आज इथेच थांबतोय. पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाला. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार.